आपण आज बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। तर आता मी गॅस चालू केला आहे आणि कढाई ठेवली। कढाईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया। या कढाईमध्ये मी शेंगदाणे टाकले, ते आपल्याला लालसर भाजून घ्यायचे, जेणे याचा कच्चापणा निघून जाईल। शेंगदाणे आपले भाजून झालेत, याचे टलपर काढण्यासाठी आपण हे चोळून घेऊया आणि आपल्याला मग नंतर हे थोडं दरदरं पिसून घ्यायचे। बघा आपण पिसून घेतलंय। मग परत आपण कढाईमध्ये तेल टाकायचे आणि जिरे टाकायचे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची, तुम्हाला जसं तिखट हवंय तसं। मीठ टाकायचं। आपण रात्री साबुदाणा भिजवला होता, तो साबुदाणा टाकायचा आणि याला चांगलं स्लो गॅसवरती होऊ द्यायचं साबुदाणा। आता आपण शेंगदाण्याचा कूट बनवलाय तो टाकूया आणि याला चांगलं स्लो गॅसवरती होऊ द्यायचं साबुदाणा। साबुदाणा आपला एकदम मस्त बनलेला आहे, मी याच्यात बटाटा घातला नाही आणि आपला साबुदाणा आता खाण्यासाठी रेडी आहे।